एखाद्या व्यक्तीला मारून टाकावं आणि मारताना त्याचा व्हिडिओ काढावा, ही कुठली विकृती? मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने सगळीकडेच खळबळ माजली आहे। संतोष देशमुखांना न्याय मिळावा म्हणून मस्साजोग रस्त्यावर आलाय। संतोष देशमुखांची आई, बहीण, मुलगी, भाऊ सगळेच देशमुखांना न्याय मिळावा म्हणून लढतायत। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास CID आणि SIT कडून सुरू आहे। या प्रकरणातील सगळे पुरावे आरोपींकडून नष्ट करण्यात आले होते। यात संतोष देशमुखांना मारतानाचा व्हिडिओ सुद्धा होता, तोही डिलीट करण्यात आला आणि बरेच इतरही पुरावे होते। तो व्हिडिओ SIT कडून रिकव्हर करण्यात आला। काय होतं त्या व्हिडिओमध्ये? असे कोणते पुरावे न्यायालयात सादर केले गेले? सगळं बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। न्यूज18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सोशल मीडियाला फॉलो करा। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना SIT आणि CID कडून बरेच पुरावे सादर करण्यात आले। त्यात संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ आरोपींच्या मोबाईलमध्ये होते। ते व्हिडिओ आरोपींनी मोबाईलमधून डिलीट केले होते, त्यामुळे या प्रकरणाचा महत्त्वाचा पुरावा नष्ट झाला होता। पण SITने तो व्हिडिओ रिकव्हर केलाय। कुणाच्याही अंगावर काटा येईल असा हा व्हिडिओ। संतोष देशमुखांना हे सगळे आरोपी हत्यारांनी मारहाण करत होते आणि पाशवी आनंद लुटत होते। संतोष देशमुखांना मारताना या आरोपींच्या चेहऱ्यावर कसलीही भीती, कोणताही पश्चाताप नव्हता असं SITनं म्हटलंय। संतोष देशमुखांना मारताना जी हत्यारं वापरण्यात आली त्या हत्यारांचा तपशील SIT कडून न्यायालयात मांडला गेला। त्यात 41 इंचचा एक गॅसचा पाईप आहे। त्या पाईपच्या एका बाजूला काळ्या रंगाच्या करदोड्यानं मूठ बांधली गेली आहे। लोखंडी तारेचे 5 क्लच बसवलेली एक मूठ आहे, लोखंडी राऊंड। संतोष देशमुख यांना मारताना जो लाकडी दांडका वापरला गेला तोही आहे। मारहाणीत वापरलेले तलवारीसारखे शस्त्र आहेत। लोखंडी रॉड आणि कोयता हेही संतोष देशमुखांना मारताना वापरलं गेलंय आणि या सगळ्याचा तपशील SIT कडून न्यायालयात सादर करण्यात आलाय। हत्येच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, सिद्धार्थ सोनवणे, सुधीर सांगळे। फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे। विष्णू चाटे याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे, पण त्याला हत्येच्या गुन्ह्यातही अटक होणार आहे। विष्णू चाटेची 10 तारखेला खंडणीच्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी संपते, पण त्याला त्याच दिवशी न्यायालयीन कोठडी झाल्यास हत्येच्या गुन्ह्यातही अटक होणार आहे। वाल्मिक कराडला सुद्धा खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। त्याची पोलीस कोठडी 14 तारखेला संपेल, पण त्याच गुन्ह्यात SIT कडून पोलीस कोठडी वाढवून मागितली जाण्याची शक्यता आहे। वाल्मिक कराड अद्याप हत्येच्या गुन्ह्यात आरोपी नाही। हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सर्वांना 18 तारखेला पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची ही आत्तापर्यंतची अपडेट आहे। तपास अजूनही सुरू आहे। संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली होती। हत्येनंतर मस्साजोग रस्त्यावर उतरलंय। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचंच काय तर सगळ्याच मस्साजोगचं न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे। सगळेच जण आता न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत।